नमस्कार मित्रांनो, मी राजदीप कदम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आत्ता आपण संगमेश्वरमधील उमरे या गावामध्ये आहोत आणि इथे खास आपण बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा प्लांट बघण्यासाठी आलेलो आहोत. आणि हा जो सेटअप ज्यांनी बनवला आहे तर आपल्यासोबत ते आहेत अभिजित जाधव म्हणून. नमस्कार. नमस्कार. ओके, तर आज ते आपल्याला या पूर्ण प्लांटबद्दल माहिती सांगणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनसुद्धा घेऊया. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अभिजित दिलीप जाधव. ओके, आणि गाव कोणतं तुमचं? माझं मूळ गाव संगमेश्वर तालुक्यामध्येच वाशी, पण सध्या कामानिमित्त मी रत्नागिरी येथे स्थायिक असतो. मग हे फिश फार्मिंग करण्याची प्रेरणा कुठून भेटली किंवा कुठून सुचलं तुम्हाला? ॲक्च्युली कॉलेजला असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची मुलं आमच्याबरोबर होती. त्यातून काही मंडळी जी आहेत जी ह्या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्या माध्यमातून मला ती प्रेरणा मिळाली. आणि मग हे पूर्ण शिकलात कुठून तुम्ही? यासाठी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी शिरगाव येथे याची प्रशिक्षण आयोजित केली होती. त्याच्या माध्यमातून हे उभं केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये कोणते मासे, कोणत्या प्रकारचे मासे? याच्यामध्ये रोहू, कटला, तिलापिया अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपण पाळू शकतो. आणि याच्यामध्ये बेसिक यंत्रसामग्री किंवा सेटअप कसा आहे? ओके, बेसिकमध्ये आपण जर पाहिलं तर इथे ही वेल्डमेश आहे. वेल्डमेशला एक तारपोलिनचं कवर आहे आणि एक तारपोलिन हा बेसिक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंड क्लिअर करावं लागतं आहे. एक 6 इंचाचा स्लोप आपल्याला तिथे ड्रेनेज सिस्टीमसाठी द्यावा लागतो आहे. हा बेसिक सेटअप आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला आपण मासे सोडल्यानंतर पाण्यातून ऑक्सिजन देण्यासाठी आपल्याला एरिएशन सिस्टीम लावावी लागते. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. एक टँक करायला किती खर्च येतो? साधारणतः 50,000 रुपयापर्यंत आपल्याला एक खर्च जातो एका टँकसाठी. ओके. ह्याचा पाण्याचा pH, TDS लेवल किंवा ऑक्सिजन लेवल तुम्ही कसा मॅनेज करता? pH, TDS यासाठी मार्केटमध्ये चांगले इन्स्ट्रुमेंट आहेत. त्याच्याने आपण डिजिटली pH मीटर वगैरे जे येतात त्यानुसार आपण ते पॅरामीटर चेक करू शकतो. अशा प्रकारची डिजिटल मीटर आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. हा टेम्परेचर मीटर आहे, हा TDS मीटर आहे आणि हा pH मीटर. चेक करताना आपल्याला ही इन्स्ट्रुमेंट पाण्यामध्ये सोडल्यानंतर टेम्परेचर मीटरमध्ये जर पाहिलं तर फॅरेनहाइट आणि सेल्सिअस अशा 2 प्रकार येतात. आता हे पाण्याचं टेम्परेचर दाखवत आहे. जसं जसं सेट होत जाईल त्यानुसार ते टेम्परेचर थोडं चेंज होत जाईल. त्याचप्रमाणे हा pH मीटर आहे, तो पाण्यात डीप केल्यानंतर पाण्याचं pH जे आहे ते रेग्युलराईज होऊन जाईल. त्यासाठी थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागते. हे अशा प्रकारे आपल्याला दिवसातून मिनिमम एकदा तरी आपल्याला ह्या पॅरामीटर्स जे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला चेक करावे लागते. त्यानुसार त्या पॅरामीटरनुसार पाण्यातलं जे कंटेंट आहे, जर अमोनिया वाढलेला असेल तर त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती ट्रीटमेंट करावी लागते. माशाला होणारे आजार किंवा माशाचा शक्यतो दगा होतो अशामध्ये, तर ते होऊ नये म्हणून ह्या टेस्ट करणं आपल्याला प्रत्येक वेळी गरजेचे आहेत. अशा प्रकारे माशाचं फिडिंग येतं. माशाची जी साईज आहे त्यानुसार फिडिंगची साईजसुद्धा असते. 0.8 mm 1 mm मध्ये आपल्याला फिडिंग करावं लागतं स्टार्टिंगला. त्यानंतर माशाचं जसं आपण ग्रेडिंग करतो, माशाचं वेट वाढतं आहे, त्यानुसार त्याच्या जे कॅलरी आहेत, प्रोटीन लेवल आहे, त्यानुसार माशाचं फिडिंग आपल्याला वाढवावं लागतं. सुरुवातीला तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? अडचणी म्हणजे मुळात याची पूर्ण माहिती नव्हती. ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला थोड्याशा गोष्टी प्रॉपर कळाल्या. ग्राउंडच्या काही गोष्टी आहेत कन्स्ट्रक्शन्स करताना, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे पैसे वेस्ट होतात कारण त्यांना प्रॉपर माहिती नसते किंवा इझिली ह्या काही तारपोलिन अवेलेबल होत नाही. त्याच्या साईज आहे, गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स आहेत, ते समजेपर्यंत थोडासा वेळ जातो. ह्या गोष्टी थोडा उशीर होतो, त्याच्यामुळे थोड्याफार अडचणी आम्हाला सुरुवातीला आल्या होत्या. आणि मासा आजारी पडतो आणि म्हणजे तुम्हाला समजतं कसं आणि त्याच्यावर उपाय काय करता तुम्ही? मासा आजारी पडल्यानंतर शक्यतो तो वरती येण्याचा प्रयत्न करतो. जर ऑक्सिजन लेवल जरी कमी असेल तरी तो मासा वरती येतो. जर डिसेज झाला तर त्याच्या स्किनवरती ते इफेक्ट जाणवतात. मग त्यानुसार वेगवेगळी मेडिसिन आहेत त्याची, ती मेडिसिन दिल्यानंतर तो क्युअर करू शकतो. किंवा पाण्यात बेसिक आहे की आपण मीठ टाकतो किंवा गूळ असेल तर ह्या गोष्टींमध्ये पण पाण्याचे कंटेंट आपण नॉर्मल करू शकतो.
आणि पाण्याची गुणवत्ता कशी राखता, म्हणजे पाणी चेंज आणि करायचं असेल तर? ओके, पाणी चेंज करायची गुणवत्ता म्हणजे जर एमर्जन्सी काही प्रॉब्लेम झाला पाण्यामध्ये तर आपण अशा प्रकारे ड्रेनेज सिस्टीम आहे. पाणी जर अचानक खराब झालं किंवा माशाला काही प्रॉब्लेम झाला तर अशा वेळी आपल्याला टँकमधलं पाणी आपल्याला काढावं लागतं. त्यासाठी आपण बॉलवॉल लावलेले आहेत. हे बॉलवॉल ओपन केल्यानंतर आहे त्या फोर्समध्ये आपण पाणी रिलीज करू शकतो. तर यामधून आपण फास्टमध्ये पाणी कमी करू शकतो, जेणेकरून मासा आपल्याला वाचवता येतो. म्हणजे हे पाणी काढून आपल्याला नवीन पाणी पुन्हा त्याच्यात ॲड करावं लागतं. पाणी जसं खराब होत जाईल किंवा पाण्याची गुणवत्ता जर ढासळली तर आपल्याला ते चेंज करणं गरजेचं आहे. किंवा रेग्युलर प्रोसेस आहे, 8-15 दिवसांनी थोडंसं पाणी कमी करायचं, त्याच्यात नवीन पाणी आपण टॉपअप करून घेतो. हे टँक आपण 6 मीटर डायाचे बांधलेले आहेत. 6 मीटर म्हणजे साधारण याच्यामध्ये 30,000 लिटर पाणी आपण ॲट अ टाईम स्टोअर करू शकतो. आणि मासे सोडताना म्हणजे जे आपण स्टॉकिंग म्हणतो ते पाण्याच्या क्षमतेनुसार आपण त्याचं स्टॉकिंग करू शकतो. साधारण ॲव्हरेज आपण इथे कमीत कमी 3,000 पिल्लं सोडू शकतो ह्या टँकमध्ये. हां, हे तार्पोलिन जे आहे ते आपल्याला आपले काही मॅन्युफॅक्चरिंग आहेत, त्याच्यामध्ये 500 GSM 600 GSM जशी आपली रिक्वायरमेंट असेल. आता आम्ही हे 750 GSMचे वापरलं आहे. ॲव्हरेज आम्हाला चांगली लाईफ त्याच्यातून जेणेकरून मिळेल. आपल्याला टँक कन्स्ट्रक्ट करताना पहिल्यांदा आम्ही आमच्या इथे थोडंसं सपोर्टिंग राहावं म्हणून खाली ग्राउंडला सरफेस दिलेला आहे. त्याच्यानंतर एक ड्रेनेज सिस्टीमसाठी जो पाईप आहे, जो आपण ओव्हरफ्लोसाठी पाईप वापरतो, तो पहिला आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला टँक बांधायला सोपी जाते. ही वेल्डमेश आहे. वेल्डमेशला 3 ठिकाणी आपण सपोर्ट दिलेले आहेत, जेणेकरून ती वेल्डमेश पाण्याच्या प्रेशरने खराब होऊ नये म्हणून. ही बेसिक टँक कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तार्पोलिन टाकून घ्यायचं आहे. तार्पोलिन टाकल्यानंतर पाणी आपण स्टोअर करतो आणि त्यालाच कनेक्टेड आपलं एरिएशन सिस्टीम आहे. इथे तुम्हाला आत्ता 75% चालूमध्ये दिसतील रनिंग कंडिशनमध्ये. ॲक्च्युली मी एक फक्त चेहरा आहे, माझ्या सोबत 10 शेतकरी आहेत जे आम्ही एकत्र येऊन ह्या उमरे या ठिकाणी इथे हा बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा प्रोजेक्ट रन करतो आहे. त्यामुळे टोटल शासकीय अनुदानातनं हा प्रोजेक्ट आम्ही इथं उभा करतो आहे. एकूण 10 लाभार्थी आहेत. प्रत्येक लाभार्थीचा 25% सेटअप आहे, जो की 25 लाखाचा प्रोजेक्ट आहे शासनाचा. त्यासाठी प्रत्येकी आम्हाला 60% अनुदान मंजूर झालेलं आहे. टोटल आमचा जसं मी आत्ता म्हटलं की एका लाभार्थ्याला 25 लाखाचा प्रकल्प आहे, त्यासाठी आम्हाला 15 लाखाचं अनुदान एका लाभार्थ्यासाठी मिळतं आहे. अशा प्रकारे आमचे जे 10 लाभार्थी आहेत ते टोटल मिळून आम्ही 2.5 कोटीचा हा आमचा प्रकल्प आहे आणि 2.5 कोटीमध्ये आमच्या 250 टाक्या आम्ही इथे उभ्या करत आहोत. माशाची पिल्लं आपण आणताना फिंगरलिंग साईजची असतात. त्यानंतर त्याला फिडिंग आणि प्रॉपर रोज साधारण 6 महिन्यामध्ये त्याचं वजन आपण पाव किलो ते अर्धा किलोच्या रेंजमध्ये देतो, जेणेकरून तो विक्रीच्या योग्य होतो. परंतु त्याच्यात एकच गोष्ट आहे की माशाची जशी वाढ होत जाते तसं खाद्याचा खर्च आपला वाढत जातो. तो जर टाळायचा असेल तर योग्य वेळी जर मार्केट आपल्याला अवेलेबल झालं तो मासा विक्री करणं हे आपल्याला फायदेशीर राहतं. पाण्याच्या क्षमतेनुसार जशी की आपण माशाची पिल्लं सोडणार त्यानुसार त्याचा नफा ठरतो, कारण त्याच्यामध्ये थोडीशी मोर्टॅलिटीसुद्धा होते. फिडिंग सगळ्या माशांना सेम जातं असं नाही आहे, पण ॲव्हरेज आम्ही ज्यानुसार काम करतो त्यानुसार एक प्रत्येक टाकीमागे कमीत कमी 50-1,000 रुपये आम्हाला नक्कीच प्रॉफिट होईल. याच्यामधला प्रॉफिट रेशो जर पाहिला तर जवळपास 50%, म्हणजे जेवढा खर्च होतो त्याच्या 50% 100% आपल्याला फायदा मिळतो. त्याच्यापेक्षाही आपण वाढवू शकतो जर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फ्लॉक क्रिएट केला, त्याची मोर्टॅलिटीवरती आपण जर कंट्रोल केला आणि बेसिक ज्या काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती आपण जातीनं लक्ष दिलं तर 100% आपल्याला नफा चांगला होईल. आम्ही इथे जो मासा वाढवलेला आहे त्यासाठी काही अंशी आम्हाला लोकल मार्केटसुद्धा आहे जे चांगल्या प्रकारे दर देतं आहे. अदरवाईज जर मोठ्या क्वांटिटीमध्ये असेल तर तो मासा आम्ही मुंबईच्या आणि रत्नागिरीच्या MIDCमध्ये पाठवतो, तिथून ती प्रोसेस केली जाते. माशांना ऑक्सिजन देण्यासाठी आपल्याला कंपल्सरी ब्लोअर वापरावे लागतात, म्हणजे जे एरिएशन सिस्टीम, ह्या ब्लोअर थ्रू जी ऑक्सिजन हवा जाते ती आपण लॅटरल थ्रू प्रत्येक टँकमध्ये सोडलेली आहे. हां, ती सिस्टीम दाखवा कशी आहे ती, म्हणजे ऑक्सिजनची. हां म्हणजे ब्लोअरकडून आलेला ऑक्सिजन आम्ही पायपिंग थ्रू अशा प्रकारच्या लॅटरलने घेतलेला आहे. लॅटरलमध्ये असे एअरपॉड्स आहेत, याच्या थ्रू ऑक्सिजन पूर्णपणे टाकीमध्ये फ्लो होत जातो.
माझ्यासोबत आहेत आमचे लहू सावंत काका, जे की ह्या प्रोजेक्टची बाकी सगळी देखभाल असेल, ऑक्सिजन सोडणं किंवा फीडिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी काका स्वतः करतात. बायोफ्लॉक फिश फार्मिंगमध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की ज्यावेळेस माशाची ग्रोथ होत जाते तसं त्याला ऑक्सिजन कंटिन्यूस ठेवावा लागतो. त्यासाठी आपल्याला कंपल्सरी जनरेटर हा बॅकअप सिस्टीम म्हणून आपल्याला ठेवावाच लागतो. कारण जर ऑक्सिजन नसेल तर मासा लवकरात लवकर म्हणजे माशाची मॉर्टॅलिटी जास्त प्रमाणात होऊ शकते. बायोफ्लॉकसाठी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे बायोफ्लॉक हा फ्रेश वॉटरमध्ये होणारा प्रकल्प आहे. त्यासाठी आम्ही इथे विहिरीतलं पाणी उपसून त्या टँक आपण फुलफिल करतो आहे. तशा आपण टँक पाहिल्या, टँकचं पूर्ण स्ट्रक्चर रेडी होतं. प्रायमरी स्टेजला आपल्याला अशा प्रकारची शेड बांधावी लागते. शेड झाल्यानंतर मग पुढच्या टँकचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणजे वेल्ड मेश लावणं, तारपोलिन लावणं ते आहे. त्याच्यामध्ये आता इथे आपण जो सेटअप लावतो इथे कमीत कमी आपल्या 50 टाक्या बसून जातील. हे आपलं आत्ता काम चालू आहे. हा सेटअप रेडी झाला आहे, तर आत्ता आपण इथे टाक्यांचं काम चालू करू. आम्ही जसे 10 लाभार्थी एकत्र येऊन हा बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा प्रकल्प इथं उभा केला आहे, त्या अनुषंगानं थिबा ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी आम्ही एक स्थापन केली आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याभरात असे प्रकारचे विविध प्रकल्प राबवण्यात यावेत. मग तो माशाचा असेल किंवा दुग्ध व्यवसायातले असतील किंवा अन्य प्रकल्प असतील. त्यासाठी आम्ही आवाहन करतो की आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीबरोबर आपण सर्व शेतकऱ्यांनी आमच्यासोबत यावं आणि आपण एक चांगल्या प्रकारचं लोकांना रोजगार आपण त्यातून निर्माण करून देऊ शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.